जवळपास वर्ष उलटली पण अजूनपर्यंत त्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचे पती जे आहेत त्यांनी इच्छा मरणाची जी एक निवेदन आहे ते आता प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच नेमकं जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यांनी नेमकी मागणी का केलेली आहे. नमस्कार. अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल 21 एप्रिल 2025 रोजी लागला. जवळपास आज 10 ते 11 महिने झालेले आहे. यामध्ये आम्हाला मृत्यूचा दाखला दिला जात नाही किंवा सगळ्या ठिकाणी नाकारला जातो. प्रामुख्याने हा मृत्यूचा दाखला महाराष्ट्र पोलिसांनी किंवा नवी मुंबई पोलिसांनी द्यावी हे अपेक्षित आहे, कारण ती त्या खात्याची महिला पोलीस कर्मचारी आहे आणि त्यांना ते अपेक्षित आहे की त्यांनी ह्या आम्हा परिवाराला पाठीशी राहून त्या सगळ्या गोष्टी पूर्तता करणं गरजेचं असताना पण नवी मुंबई पोलीस कमिशनर हे आमचे फोन सुद्धा उचलत नाही. त्यानंतर राज्य शासनाकडे आम्ही ज्यांच्याकडे मागणी केली की ह्या सगळ्यांनी आमचा अर्ज निकाली काढलेला आहे, त्यामुळे आम्हाला मृत्यू दाखला दिला गेला नाही. त्यामुळं आमचं ह्या राज्य शासनावरती किंवा राज्य शासनाच्या यंत्रणेवरती आमचा विश्वास सध्या उरलेला नाही. त्यासाठी आम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडे इच्छा मरणाची व्यक्त केलेलं आहे. कारण जर हा महाराष्ट्रातली ज्युडिशियल किंवा महाराष्ट्रातलं जे प्रशासन आहे हे संविधानाप्रमाणे चालत नसेल, एका आरोपीच्या बाजूने चालत असेल तर आम्हाला न्याय मिळणार नाही. आणि आम्हाला न्याय मिळणार नसेल तर मग जगण्याचा अधिकार काय आहे? तुम्ही देणारच नसेल, संविधानाप्रमाणे वागणारच नसेल, तो संविधानाप्रमाणे माझा अधिकार आहे की मला तो दाखला द्यावा, तो देणारच नसेल तर आम्ही ह्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतींकडे हे ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. हा दाखला नेमका का दिला जात नाही असं तुम्हाला वाटतं? यामध्ये राज्यातली बरीच यंत्रणा कार्यरत आहे आरोपीच्या बाजूने. आरोपीच्या ज्यावेळी अश्विनी बिद्रेचं हत्याकांड झालं त्यावेळी काही आमदार ह्या हत्येच्या ठिकाणी होते, त्यावेळी आम्ही मागणी केली होती त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण त्यावेळेच्या सरकारने त्यांना मदत केलं किंवा त्यावेळी काढलेलं नाही त्यातनं. त्यावेळी आम्ही अशी मागणी केली होती की हे जर गुगल लोकेशन काढावं, त्याचे फोन रेकॉर्ड्स काढावे, पण त्यावेळी काढलं नाही. आजही ते आमदार सध्या मंत्री आहेत, ते ह्या ठिकाणी दबाव करत असतील असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला दिलं जाते. प्रोसिजर अशी आहे की आम्ही एखादं ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर मृत्यू नोंदीचं तर त्याचं आमची सुनावणी घ्यायला पाहिजे. ती सुनावणी सुद्धा घेतली जात नाही आणि सुनावणी न घेता वन साईड आम्हाला देता येत नाही किंवा अपील दाखल झालं असेल, मग अपील दाखल झालं असेल तर मी म्हणलं की शिक्षेला स्थगिती मिळेल, मृत्यूला स्थगिती मिळणार नाही ना. पण ह्या राज्य शासन मान्य करायला तयार नाही की ते अश्विनी बिद्रेची हत्या झालेली आहे. कोर्टाने जरी निर्णय दिलेला असेल तर मग राज्य शासनातला जो सरकारी बाबू आहे किंवा पोलीस अधिकाऱ्यामध्ये वरिष्ठ IPS अधिकारी आहेत हे मान्य करायला तयार नाहीत की ती जिवंत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला दाखला दिला जात नाही. मात्र जो तुम्ही आता आमदारांचा उल्लेख केला होता त्यापैकी तुम्ही काही नावं सांगू शकाल का नेमकं यांना कोण पाठीशी घालतंय? नाही, नावं सांगायला ही जी तपास यंत्रणा आहे, हे जे पेपर्स आहेत हे सगळे त्यांच्याकडेच आहेत. मी आज नाव सांगून एखाद्याची बदनामी का करू? शासनाच्या प्रोसेसमध्ये ते आलेले आहेत. आज बी मी जे मला त्या अश्विनी बिद्रेच्या वेळेच्या इन्सिडेंटच्या वेळेचे सगळे गुगल लोकेशन चेक करावे, तिथं कुठले आमदार होते किंवा आज कोण प्रेशराईज करतो, कोण होतं, हे सगळं चेक व्हावं ही मागणी केली मी. फेअर ह्यातलं तर काही बदल करता येत नाही, ह्यात तर काही खोटं बोलता येणार नाही गुगल लोकेशन चेक करायला. मग मला सांगा, तुम्हाला जर डिस्ट्रिक्ट कोर्टाने अश्विनी बिद्रेची हत्या झाली हे मान्य असताय तर तुम्ही मग दाखला का देत नाही? नवी मुंबई पोलीस कमिशनर माझा फोन ब्लॉकला का टाकतात? आम्हाला एंटरटेन का करत नाही ह्या गोष्टीत? आणि आम्हाला का नाही दाखला दिला जात? किंवा अश्विनी बिद्रेच्या बाबतीत जर अन्याय झाला असं तुम्हाला जर शासनाला जर वाटत नसेल तर शासनाला वाटत असेल तर त्यांनी अपील दाखल करायला पाहिजे होतं. कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद आहे, एखाद्या निकालाच्या अगेन्स्टमध्ये महिन्यात किंवा 2 महिन्यात अपील दाखल करावे अशी प्रोसिजर आहे. ती सुद्धा ह्यात फॉलो केलेली नाही 10 महिन्यामध्ये. किंवा सरकारी वकिलांचं मानधन दिलं गेलेलं नाही आहे. किंवा आता कुरुंदकरला जे बेल मिळाला किंवा कुरुंदकरला जे पॅरोलची रजा मिळाली 10 दिवसाची किंवा त्याने शिक्षेत माफ मिळावी ह्यासाठी जे अपील गेले ह्या बाबतीची कुठलीही यंत्रणा, कुठलीही नोटीस, कुठलीही गोष्ट आम्हाला सांगितली गेली नाही जी आम्ही सांगावी अशी मागणी आहे. आम्ही आमचे सोर्स न हुडकतो. मग राज्य शासन कशासाठी आहे? त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे हा गुन्हा उघड आला त्यांना का तुम्ही तपासामध्ये त्रुटी ठेवल्या म्हणून त्यांना शोकज लावून त्यांचं म्हणणं घेतलं जातंय.
म्हणजे ज्यांना ह्या खटल्यामध्ये ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला किंवा गुन्हा उघडकीस केला त्यांना आज त्रास दिला जातोय, जेणेकरून भविष्यात अशा शासनाच्या फेवरमध्ये असणाऱ्या आरोपींच्या बाबतीत जो तपास अधिकाऱ्यांनी तपास करूच नये अशीच ती भूमिका आहे असं वाटतं. आता जी तुम्ही जी कागदपत्र घेऊन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आहात त्या नेमक्या कागदपत्रांमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या मुद्दे आहेत आणि कशा पद्धतीने आहेत? हो का, राज्य शासन आणि महाराष्ट्र पोलीस कसं वागलं ह्या निकालानंतर त्या बाबतीत मी जी ऍप्लिकेशन्स दाखल केली त्याचे ह्या सोबत प्रती आहेत. आणि ह्या वेळोवेळी म्हणजे आम्हाला मृत्यू दाखला मिळावा की आफ्टर डेट नंतरच्या सगळ्या फॅसिलिटी मिळाव्यात त्याची सर्व कागदपत्र मी राज्य शासनाकडे वेळोवेळी केलेले निवेदन आहेत आणि त्या निवेदनाचीच कॉपी आणि प्लस त्याच्यासोबत हे देशाच्या राष्ट्रपतींकडे देशाच्या मुख्य न्यायाधीशांकडे दाखल केलेल्या ऍप्लिकेशनची प्रत आहे. आता म्हणजे यामध्ये जर आता आपण पाहू शकतोय आपण यांच्याकडे काही कागदपत्र आहेत, ती कागदपत्रांमध्ये ज्या त्यांनी फॉलोअप घेतलेले जे काही प्रकार आहेत ते इथं दाखवलेले आहेत. आणि यामध्ये एक राष्ट्रपतींना आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना देखील आता हे जे पत्र आहे ते आता पत्र दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्ये आपली जी मागणी असणार आहे ती आता तुम्ही याची प्रोसिजर जी आहे ती नेमकी तुम्ही प्राथमिक स्वरूपात नेमकी कसं करता? प्राथमिक स्वरूपामध्ये मी महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे कुठलंही ऍप्लिकेशन दाखल केलेलं नाही, करणार नाही. कारण माझा या ज्युडिशियरवरती आणि सध्या महाराष्ट्राच्या प्रशासनावरती विश्वास नाही. म्हणून मी देशाच्या राष्ट्रपतींकडे आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांकडे याची प्रत दाखल केलेलं आहे. याची प्रत मी मुंबई उच्च न्यायालय म्हणून कोल्हापूर सर्किट बेंचला मी दाखल केली होती, पण त्यांनी हे ज्युडिक्शनचा मुद्दा काढून ते ऍप्लिकेशन मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. बघू काय होतं ते. जसं की आता आपण पाहिलं अश्विनी बेदरी हत्याकांड झाल्यानंतर वर्ष उलटून गेलं पण अजून मात्र या कुटुंबियांना जे आहे ते अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आपल्याला पाहायला मिळालेलं. हे यांच्या पतींनी देखील आता इच्छामरणाची जी आता प्रोसेस आहे ती आता सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.